थेसनिकरस पहिले पत्र 4:1-2 थेसनिकरस पहिले पत्र 4:1. परंतु जणू शेवटी आम्ही तुम्हाला विनंती करतो व प्रभू येशूमध्ये बोध करतो की तुम्ही कसे वागून देवाला संतोष व्हावे हे तुम्ही आमच्यापासून ऐकून घेतले व तुम्ही त्याप्रमाणे वागत आहात. त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी वचनो. कारण प्रभू येशूच्या वतीने कोणकोणत्या आज्ञा आम्ही तुम्हाला दिल्या त्या तुम्हाला ठाऊक आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन काय सांगते पहा. संत पौल या लोकांना, थेसनिकरसच्या लोकांना म्हणतो की मात्र आम्ही ज्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या त्या संबंधाने आम्ही तुम्हाला म्हणत आहोत की तुम्हाला आम्ही बोध करतो की तुम्ही देवाला संतोषविणारे, देवपित्याला खुश ठेवणारे, देवाचे नियम आज्ञा पाळणारे असे तुम्ही व्यक्ती असावे आणि म्हणून तुम्ही त्याप्रमाणे वागत असून उत्तरोत्तर तुमची त्याच्यामध्ये वाढ व्हावी. आणि या आज्ञा तुम्हाला तर ठाऊकच आहे, ज्या आम्ही तुम्हाला सांगितलेल्या आहेत, तुम्हाला शिकवलेल्या आहेत. पौल या ठिकाणी काय म्हणतो पहा. संत पौल म्हणतो आम्ही तुम्हाला बोध करतो, आम्ही तुम्हाला शिकवतो की तुम्ही प्रभूला संतोष व्हावे, म्हणजे प्रभूला खुश करावे आणि तुम्ही प्रभूचे नियम पाळावे, प्रभूच्या आज्ञा पाळाव्या आणि याच्यामध्ये तुमची उत्तरोत्तर वाढ व्हावी. आज बायबल आपल्याला शिकवत आहे की आज आपल्याला परमेश्वर बायबलद्वारे, वचनाद्वारे बोध करत आहे की आपण परमेश्वरामध्ये वाढत राहावे. उत्तरोत्तर आपली वाढ परमेश्वरामध्ये होतच राहिली पाहिजे. प्रार्थना करणे, वचन पाळणे, आज्ञेचे पालन करणे, सेवा करणे, धार्मिक कृत्य करणे याच्यामध्ये दिवसेंदिवस आपली वाढ होत राहिली पाहिजे. जेव्हा एक लहान बाल जन्माला येते, जन्माल्यानंतर ते वाढत जाते, त्याची वाढ होत जाते. तशा प्रकारे ख्रिस्तामध्ये आज आपला नवा जन्म झालेला आहे. ज्या वेळेला आपण प्रभूला स्वीकारले त्याच वेळेला ख्रिस्तामध्ये आपला नवीन जन्म झाला. आता आपल्याला ख्रिस्तामध्ये, ख्रिस्ताच्या शिकवणीमध्ये, आज्ञामध्ये उत्तरोत्तर दिवसेंदिवस वाढतच राहायचं आहे. कमी व्हायचं नाही आपल्याला परमेश्वरामध्ये, तर उत्तरोत्तर दिवसेंदिवस वाढत राहा. आज्ञेचे पालन करणे, अधिकाने प्रार्थना वाढवणे, अधिकाने परमेश्वराची सेवा करणे, अधिकाने सत्कृत्य करणे याच्यामध्ये आपली वाढ झाली पाहिजे. दिवसेंदिवस जास्त आपण परमेश्वरामध्ये वाढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून पौल म्हणतो की उत्तरोत्तर दिवसेंदिवस तुम्ही परमेश्वरामध्ये वाढतच जा. पुढे पुढे परमेश्वरामध्ये तुम्ही जा. त्याच्यामध्ये वाढण्याचा तुम्ही अधिकाने प्रयत्न करा. अनेक वेळा बघा आपण परमेश्वरामध्ये आहोत, प्रभूला आपण कबूल केले, स्वीकारले, पण आपण वाढण्याऐवजी आपण काय करत आहोत, उलट कमी होत चाललेलं. देवामध्ये उत्तरोत्तर आपली वाढ होण्याऐवजी उलट आपण घटत चाललेले आहे, आपण कमी पडत चाललेले आहेत. प्रभूमध्ये आपल्या प्रार्थना कमी होत चाललेली आहे, आपली सेवा कमी होत चाललेली आहे. प्रभूला जो वेळ आपण देत होते तो वेळ आता आपण कमी देत आहोत. आपण प्रभूच्या कार्याचा, प्रार्थनेचा आता कंटाळा करत आहोत. बायबल सांगते की उत्तरोत्तर दिवसेंदिवस तुम्ही त्याच्यामध्ये वाढत राहिली पाहिजे. आपल्याला परमेश्वरामध्ये वाढायचंय, त्याच्या सेवेत, त्याच्या कार्यात, त्याच्या वचनात, त्याच्या प्रार्थनेत वाढायचंय. असं केल्याने काय होईल, जर आपण देवामध्ये उत्तरोत्तर वाढत जाणार तर देव पिता अनुग्रह, कृपा, शक्ती या सर्व गोष्टी सुद्धा आपल्या जीवनात वाढवतच राहणार. उत्तरोत्तर तो वाढवत राहणार आपल्या जीवनामध्ये. जर आपण देवामध्ये वाढत असले तर देवाच्या सर्व गोष्टीमध्ये आपली वाढ पाहिजे. थेसनिकरस पहिले पत्र 4:9-10. बंधुप्रेमाविषयी आम्ही तुम्हाला लिहावे याची तुम्हाला गरज नाही, कारण एकमेकावर प्रीती करावी असे तुम्हाला देवाने शिकविले आणि अखिल मासिदोनियात सर्व बंधू वर्गावर तुम्ही ती करीतच आहात. तरी बंधूनो आम्ही तुम्हाला बोध करीतो की उत्तरोत्तर अधिक करावी. काय म्हणतो पौल? पौल म्हणतो बंधुप्रेमाबाबतीत तुम्हाला काही लिहिण्याची गरज नाही, तुम्ही ती प्रेम करतच आहात, परंतु ती अधिक करावी, उत्तरोत्तर करावी अशी आमची इच्छा आहे. म्हणजे तुमची प्रीती, एकमेकावरलं प्रेम तुमचं वाढतच राहू दे, ते कमी होता कामा नये. मला माहिती आहे की तुम्ही बंधुजनावर, मंडळीवर, कार्य करणाऱ्या सर्वांवर तुम्ही प्रेम करता, पण हे प्रेम वाढत राहिलं पाहिजे. ही प्रीती तुमची एकमेकावरली वाढत राहिली पाहिजे. एकमेकाबाबतीत तुमच्यामध्ये द्वेष
एकमेकाला समजून घेणे, एकमेकाला साथ देणे, एकमेकावर प्रेम करणे, या गोष्टी आपल्यामध्ये असाव्या. आपण प्रभूमधली मंडळी आहोत, प्रभूमधले लोक आहोत, प्रभूला कबूल आणि ग्रहण केलेले आपण. तर आपली प्रीती उत्तरोत्तर वाढत राहिली पाहिजे. जी प्रीती परमेश्वराने आपल्याला करायला शिकवले त्या प्रीतीमध्ये आपली वाढ पाहिजे. ते प्रेम आपलं वाढतच राहिलं पाहिजे एकमेकाबाबतीत. जसं प्रभूचं आपल्यावर पुष्कळ प्रेम आहे तसं आपण सुद्धा एकमेकावर, आपल्या मंडळीवर, आपल्या बंधुजनावर ही प्रीती केली पाहिजे आणि उत्तरोत्तर या प्रीतीची वाढ होत राहिली पाहिजे. हालेलुया. पुढे वचन सांगते फिलिप्पीकरास पत्र 1:9. माझी प्रार्थना आहे की तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी. पौल काय म्हणतो की माझी इच्छा अशी, माझी प्रार्थना तुमच्यासाठी अशी आहे की ही जी प्रीती आहे ती सर्व प्रकारच्या ज्ञानाने आणि विवेकाने उत्तरोत्तर वाढत जावी. प्रीती ज्ञानाने आणि विवेकाने, याचा अर्थ आपल्याला हे कळतं की जेव्हा आपण एकमेकावर प्रीती करतो तेव्हा ही प्रीती आपल्याला ज्ञानात आणि विवेकामध्ये वाढवते, बुद्धीमध्ये वाढवते. आपल्याला वचन काय सांगते, प्रीती सर्व प्रकारच्या ज्ञानाने आणि विवेकाने तुमच्यामध्ये उत्तरोत्तर वाढत राहिली पाहिजे. म्हणजे जो प्रीती वाढवत जाणार, प्रीती करत जाणार, तो ज्ञानात आणि विवेकात वाढत जाणार. त्याचं ज्ञान वाढणार, त्याची बुद्धी वाढत जाणार, त्याचा विवेक वाढत जाणार. जेव्हा तो सर्वांवर उत्तरोत्तर दिवसेंदिवस दररोज अधिकाने प्रेम करत जाणार तेव्हा त्याचं ज्ञानही वाढेल, त्याची बुद्धी पण वाढत जाणार. म्हणून आपण सर्वांवर प्रीती केली पाहिजे. ही प्रीती आपल्यामध्ये वाढतच राहिली पाहिजे. आपल्यामध्ये द्वेष, निंदा, तिरस्कार या गोष्टी येता कामा नव्हे. आपण प्रभूमधले लोक आहोत, आपण जगाचे लोक नाहीत. तर आपण जर प्रभूचे लोक आहोत तर प्रभूची प्रीती आपल्यामध्ये पूर्णत्व पावली पाहिजे. प्रभूची प्रीतीने आपल्यामध्ये कार्य करावं म्हणून प्रथम आपण एकमेकावर प्रीती केली पाहिजे. या प्रीतीमध्ये आपण वाढ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच परमेश्वराचा अनुग्रह, परमेश्वराची कृपा आपल्या जीवनामध्ये अधिकाने कार्य करणार. म्हणून ही प्रीती वाढत पाहिजे. पुढे पेत्राचे दुसरे पत्र 1:5 ते 8 वचनापर्यंत आपल्यामध्ये असे गुण वाढते पाहिजे ज्या गुणाने आपण परमेश्वरामध्ये एक धार्मिक आणि सत्कृत्य करणारी एक चांगली व्यक्ती बनू शकणार. बायबल सांगते तुमच्यामध्ये या सर्व गोष्टीची वाढ झाली पाहिजे. विश्वासात सात्विकतेची, सात्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रिय दमनाची, इंद्रिय दमनात धीराची, धीरात सुभक्तीची आणि सुभक्तीत बंधुप्रेमाची आणि बंधुप्रेमात प्रीतीची आपण भर घालावी. हे गुण आपल्यामध्ये वाढते असले तर ज्या दिवशी प्रभू येशू प्रगट होतील त्या दिवसासाठी आपण योग्य तयार केले जातील. निष्क्रिय आणि निष्फल असे ठरणार नाही तर योग्य, परिपूर्ण, लायक असे ठरले जातील. बायबल सांगते हर एक गोष्टीत उत्तरोत्तर आपल्यामध्ये वाढ झाली पाहिजे. आपली प्रार्थना वाढली पाहिजे, प्रीती वाढली पाहिजे, आपला धीर वाढला पाहिजे, आपला विश्वास प्रभूमध्ये वाढत राहिला पाहिजे. आपल्यामध्ये सत्कृत्य, चांगली कृत्य, इंद्रिय दमन किंवा नीतिमत्वता, धार्मिकता या सर्व चांगल्या गोष्टी वाढतच राहिल्या पाहिजेत, उत्तरोत्तर वाढत राहिल्या पाहिजेत. ज्या उत्तरोत्तर हे वाढत राहणार त्या प्रभू येशूच्या दिवसासाठी आपण लायक ठरणार. जेव्हा प्रभू येशू प्रगट होणार तेव्हा प्रभू पाहणाऱ्या व्यक्तीमध्ये सत्कृत्य वाढलेली आहे. दिवसेंदिवस हा मनुष्य चांगल्या मार्गात वाढत गेलेला आहे. प्रभू आपल्याला उचलणार, त्याच्या राज्यामध्ये आपल्याला नेणार. हल्ली माणसामध्ये वाईट गोष्टी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. एक मात्र नशा करणे, दारू पिणे, शिव्या देणे, भांडणे करणे, निंदा करणे किंवा वाईट गोष्टी करणे, वाईट मार्गाच्या मागे लागणे, पाप करणे, वाईट संगती पकडणे, याच्यामध्ये दिवसेंदिवस मनुष्य पापात वाढत चाललेला आहे. परमेश्वरामध्ये दिवसेंदिवस तो वाढण्याचा प्रयत्न करत नाही तर जगात, पापात, नाशात, वाईटात मनुष्य वाढत आहे. त्यामुळे तो आपल्या स्वतःच्या जीवनावर संकटे, दुःख, समस्या, निराशा ओढून घेते. जर आपण चांगल्या सत्कृत्यामध्ये दिवसेंदिवस उत्तरोत्तर वाढत राहिले तर त्याचा परिणाम किती चांगला होईल बघा. परमेश्वरामध्ये उत्तरोत्तर आपण वाढ केली तर देव आपल्या जीवनात अनुग्रहाची, यशाची, आशीर्वादाची किंवा
करणार. काय सांगते बघा बायबल, जर आपण देवामध्ये वाढत राहिले, दिवसेंदिवस उत्तरोत्तर परमेश्वरामध्ये वाढत राहिले, तर परमेश्वर आपल्या सर्व गोष्टी वाढवणार. 2 शमूएल 5:10 बायबल सांगते दाविदाचा उत्तरोत्तर उत्कर्ष होत गेला. दावीद दिवसेंदिवस देवामध्ये वाढत होता, देवाची स्तुती करत होता, देवाचे नियम पाळत होता, देवाची सेवा करत होता. म्हणून देवपित्याने त्याचा उत्कर्ष परमेश्वराने उत्तरोत्तर वाढवला. त्याची प्रगती, त्याचं यश देव वाढवतच गेला. त्याची उन्नती देवपिता करत गेला. दिवसेंदिवस दावीद श्रेष्ठ बनत गेला, थोर बनत गेला, पराक्रमी बनत गेला. दाविदाची चर्चा सर्व ठिकाणी प्रसिद्ध झाली. दाविदाची सेना देवाच्या सेनासारखी सेना बनली गेली. दावीद धनाने, पैशाने, संपत्तीने संपन्न होत गेला. दिवसेंदिवस सर्व लोकांवर, देशावर, राष्ट्रावर तो विजय प्राप्त करत गेला. दावीद यश संपादन करत गेला. उत्तरोत्तर देवाने त्याची वाढ केली, त्याचा उत्कर्ष केला, कारण दिवसेंदिवस तो देवात वाढत होता. म्हणून देवाने त्याला दिवसेंदिवस यशात वाढवलं. जो देवात उत्तरोत्तर वाढणार, देव त्याला हर एक चांगल्या गोष्टीत उत्तरोत्तर वाढवणार, दिवसेंदिवस वाढवणार. अनुग्रहाने, आशीर्वादाने, यशाने, धनाने, संपत्तीने, सर्वाने देव त्याला वाढवणार. संपन्न, समृद्ध परमेश्वर त्याला करणार. म्हणून आपली वाढ पहिला उत्तरोत्तर देवामध्ये करा, प्रार्थनेमध्ये दिवसेंदिवस वाढा. मग देव आपल्या जीवनात जे पाहिजे त्याची वाढ करायला सुरुवात करेल. मग त्याचे दिवसेंदिवस देव पिता वाढ करेल. आपल्याला पुढेच नेत जाईल, आपल्याला अनुग्रह प्रभू देत राहणार, आशीर्वादित करत राहणार. नेहमी माणसाला देवाकडून अनुग्रह हवा असतो, आशीर्वाद हवा असतो. देवाने माझी प्रार्थना ऐकावी, माझी विनंती ऐकावी, माझी बंधने तोडावी. देवाने मला आरोग्य द्यावं, सुख द्यावं, माझ्या मुलाबाळांना आशीर्वाद द्यावा, माझा धंदा व्यवस्थाला मला भरपूर पैसा मिळावा, मला हे मिळावं, ते मिळावं. देवाकडून आपण अनेक अपेक्षा बाळगतो, पण देवाची पण काहीतरी अपेक्षा आहे. आपण देवामध्ये उत्तरोत्तर वाढायला तयार नाही, पण देवाला सांगतो, देवा तू माझ्या जीवनात यश उत्तरोत्तर वाढव. कसा वाढवणार देव? देवाकडून अनेक अपेक्षा बाळगतो की देवा हे दे, दे दे, भरपूर तो दे, पैसा दे, धंदा दे, मुलं बाळ दे, हे दे, ते दे, आरोग्य दे, शांती दे, सुख दे, सर्व दे. पण देव सांगतो मला वेळ पण दे, माझी प्रार्थना तरी कर, त्याच्यामध्ये तर तू वाढ, मग मी तुला हे सर्व देईन. पण ते करायला तयार नाही, माझ्याकडे वेळच नाही मनुष्य म्हणतो. मग मनुष्य सांगतो माझ्याकडे वेळ नाही, तर देव म्हणतो माझ्याकडे पण नाही. मग देव सांगतो तू मला उत्तरोत्तर माझ्यामध्ये तू वाढणार नाही, दिवसेंदिवस माझी सेवा करणार नाही, तर मी पण तुझ्या जीवनात उत्तरोत्तर तुला देणार नाही. पहा, आपण उत्तरोत्तर परमेश्वरामध्ये वाढणार, प्रार्थनेत वाढणार, सेवेत वाढणार, तर देव उत्तरोत्तर आपला उत्कर्ष करत जाणार. यश आपण प्राप्त करत जाणार, प्रगती प्राप्त करत जाणार, उन्नती प्राप्त करत जाणार. देव उत्तरोत्तर आपला उत्कर्ष करणार. देवामध्ये मात्र तसं वाढायचं आहे, तर आपल्याला देवाकडून तितक्या प्रमाणात आपल्याला मिळणार, जितक्या प्रमाणात आपण देवामध्ये वाढतो. हालेलुया, हालेलुया. पुढे वचन सांगते एस्तेर 9:4 मर्दखाय. बायबल काय सांगते पहा, परमेश्वर पित्याने मर्दखाईचा महिमा उत्तरोत्तर वाढवला. देवाने मर्दखाईला आशीर्वादित केले आणि देवाने सर्व बाबतीत त्याला आशीर्वादित केल्यामुळे त्याच्या सर्व गोष्टीमध्ये वाढ व्हायला सुरुवात झाली. वचन काय सांगते, परमेश्वर पित्याने मर्दखाईचा महिमा उत्तरोत्तर वाढवला. तो वाढतच गेला. त्याची स्तुती, त्याचा गौरव, त्याचा सन्मान दिवसेंदिवस वाढत गेला. का माहिती? कारण मर्दखाई परमेश्वरामध्ये वाढत होता. तो देवाच्या नियमाला, देवाच्या आज्ञेला फार महत्त्व द्यायचा. राजाच्या आज्ञेपेक्षा, इतरांच्या नियमापेक्षा त्याचं लक्ष परमेश्वराकडे अधिक होतं. तो देवाचे नियम पाळणारा, आज्ञा पाळणारा, देवाचं भय बाळगणारा मर्दखाई होता. म्हणून देवाने त्याचा गौरव, त्याचा सन्मान उत्तरोत्तर वाढवला. देवाने त्याला स्तुती दिली, सन्मान दिला सर्व जगात, म्हणजे सारे इस्रायल लोकात किंवा मात्र जिथपर्यंत राजाचा अधिकार सत्ता होती त्या सर्व ठिकाणी मर्दखाईचा महिमा वाढला गेला. जो परमेश्वरामध्ये वाढतो, परमेश्वर त्याला वाढवतो. जर आपल्याला वाटते आपल्याला सन्मान, गौरव
करा. दिवसेंदिवस परमेश्वरामध्ये वाढा, प्रार्थनेत वाढा, सेवेत वाढा, कार्यात वाढा. परमेश्वराला वेळ द्या, मग तो आपल्याला अधिक वेळ देईल. तो आपल्या जीवनात कार्य करेल, आपली बंधने तोडेल, आपल्या समस्येतून आपल्याला मुक्त करेल. आपल्या संकटातून तो मात्र प्रभू आपल्याला सोडवेल. उत्तरोत्तर तो आपली वाढ करायला सुरुवात करणार. उत्तरोत्तर परमेश्वर आपल्या जीवनात आपल्याला सर्व गोष्टी द्यायला सुरुवात करणार. पुढे बायबल सांगते उत्पत्ती 26:13 इसहाक तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पाहून मोठा संपन्न झाला. बघा, इसाकाच्या वेळी तर दुष्काळ पडला होता, दुष्काळाची स्थिती होती. इसाक मिस्र देशात निघाला तेव्हा देवाने म्हटलं गरारा प्रांतामध्ये जाऊन राहा, आणि इसाक गरारा प्रांतात राहू लागला, एक उपरी म्हणून. त्यावेळेला तिकडे दुष्काळ पडला होता, पण तरी इसाकाने शेती केली, आपल्या जमिनीत धान्य पेरले, आणि बायबल सांगते ते 100 पट असं उत्पन्न आले, म्हणजे विपुल पटीने परमेश्वराने त्याला दिले. त्याच्या बघा, दुष्काळाचं पहिलं चिन्ह आहे पाऊस न पडणं. पाऊस पडला नाही, पाणीच पडला नाही, तर जमिनीतून धान्य कसं उगवणार, कशा जमिनी हिरवीगार होणार, मुलीच होणार नाही. हे तर दुष्काळाचे दिवस होते, पाऊस पडत नव्हता, आणि तरी सुद्धा इसाकाने शेती केली, आणि पाऊस पडला नसून सुद्धा देवाने त्याच्या जमिनीमध्ये मात्र अनेक पटीने धान्य दिलं, विपुल पटीने. बायबल सांगते अनेक पटीने परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं, आणि विपुल धान्य मात्र त्याच्या शेतामध्ये आलं. देवाने त्याला 100 पट पीक मात्र दिलं, म्हणजे अनेक पटीने. पाऊस पडत नसून जमिनीमध्ये पाणी नव्हते, तरी जमीन तयार झाली, आणि त्याद्वारे बायबल सांगते इसाक संपन्न, समृद्ध, मोठा, धनवान मनुष्याला, इतका मोठा की त्या गरारा देशाचा जो राजा होता अभिमलेख, त्याच्यापेक्षा तो श्रेष्ठ झाला. राजापेक्षा अभिमलेख त्या देशाचा तर राजा होता, इसाक तर उपरी म्हणून होता, राहायला गेला होता उपरी म्हणून. त्या ठिकाणाचा रहिवासी नव्हता, परदेशी होता तो. तरी देवाने तिकडूनच्या लोकापेक्षा आणि तिकडूनच्या राजापेक्षा इसाकाला थोर केलं, श्रेष्ठ बनवलं. का? देवाने उत्तरोत्तर त्याची वाढ केली, उत्तरोत्तर त्याला संपन्न, समृद्ध, धनवान बनवलं, कारण इसाक देवाची आज्ञा पाळत होता. देवपिता त्याला जे सांगत होता ते तो करत होता, देवाच्या आज्ञा पाळत होता, म्हणून देव उत्तरोत्तर त्याची वाढ करत गेला, त्याला संपन्न, समृद्ध बनवत गेला परमेश्वर पिता. उत्तरोत्तर त्याचा उत्कर्ष होत गेला, आणि तो संपन्न झाला, समृद्ध. जे देवाचे नियम पाळतात, आज्ञा पाळतात, देवामध्ये वाढतात, देव त्यांना उत्तरोत्तर दिवसेंदिवस वाढवत जाणार. परमेश्वर दिवसेंदिवस अधिक त्यांना देत जाणार. उदाहरणार्थ समा मासळी पकडणारे, आज 5 पट्टी मिळाले, उद्या 10, 15, म्हणजे वाढत जाणार. उत्तरोत्तर देव वाढवत राहणार जर परमेश्वरामध्ये राहिले तर. शेती करणारे, आज 50 पट्टी धान्य आलेले, तर मात्र पुढच्या वर्षी 100 येणार, वाढत जाणार. परमेश्वर वाढवत राहणार. जे प्रभूमध्ये जीवन जगतात, उत्तरोत्तर परमेश्वरामध्ये वाढतात, परमेश्वर त्यांचा उत्कर्ष उत्तरोत्तर वाढवत जाणार. देव त्यांना वाढवणार, देव त्यांना समृद्ध, संपन्न बनवणार, परमेश्वर त्यांना अधिकानुग्रहाने मात्र भरणार. म्हणून प्रथम देवामध्ये, देवाचे नियम पाळणार, वचन पाळणार, सेवा करणार, उत्तरोत्तर उत्तरोत्तर आपली वाढ करा. अधिक प्रमाणात परमेश्वरामध्ये वाढ. आपण वाढणार तर देव आपल्याला आपल्या जीवनात सर्व गोष्टीत वाढ करणार, अनुग्रहाने, आशीर्वादाने आपल्याला भरणार. परंतु जर आपण परमेश्वरामध्ये वाढणार नाही, उत्तरोत्तर देवामध्ये वाढणार नाही, पापामध्ये उत्तरोत्तर वाढणार, वाईट गुणात, वाईट चुकीच्या मार्गात, पापात, नाशात, तर मग आपल्या जीवनात काय वाढणार बघा. बायबल सांगते 2 इतिहास 21 अध्याय, योराम राजा, योशपाट राजाचा मुलगा. हा योराम राजाने मात्र जेव्हा राज्य त्याच्या हाती आलं, राज्य त्याच्या हाती कायम झालं, तेव्हा त्याने आपल्या भावांची कत्तल केली, खून केला, आपल्या भावांचा त्याने वध केला, आणि
जो सत्कृत्य उत्तरोत्तर वाढवणार, प्रार्थना उत्तरोत्तर वाढवणार, देव त्याचा उत्कर्ष उत्तरोत्तर वाढवणार, अनुग्रह, सुख, आशीर्वाद देव त्याच्या जीवनात वाढवणार. परंतु जो पाप वाढवणार, वाईट गोष्टी वाढवणार, त्याच्या जीवनात आजार, दुःख, संकटे याची वाढ होणार. काय निवडायचं हे आपल्या हातात आहे. सुख पाहिजे की दुःख पाहिजे, निवड आपल्याला करायची. देणारा परमेश्वर आहे, तो देतो. फक्त निवड आपल्याला करायची. जर सुख हवंय, शांती हवी आहे, उन्नती, प्रगती, उत्कर्ष हवाय, तर परमेश्वरामध्ये दिवसेंदिवस वाढायला सुरुवात करा. प्रार्थना वाढवायला सुरुवात करा. सत्कृत्य वाढवायला सुरुवात करा. गरिबांना दानधर्म करा, गरजवंतांना सहाय्य करा, एकमेकावर प्रीती करा, क्षमा करा, चांगली कर्म करा, वाईट सोडून द्या. म्हणजे दिवसेंदिवस जर आपण ही सत्कृत्य वाढवली तर दिवसेंदिवस देव आपली प्रगती वाढवेल, यश वाढवेल, अनुग्रह वाढवेल. आपल्याला जे हवं ते विपुल प्रमाणात परमेश्वर आपल्याला देईल. आपला उत्कर्ष उत्तरोत्तर वाढत जाणार. दाविदासारखा, इसहाकासारखा, मर्दखाईसारखा वाढत जाणार. जर आपण देवाच्या प्रीतीत, आज्ञेत वाढत जाणार. म्हणून परमेश्वरामध्ये वाढा, प्रार्थनेच्या सहवासात राहा, परमेश्वर आपल्याला अनुग्रह देईल. सांगण्यासाठी भरपूर आहे बायबलमध्ये, परंतु वेळ कमी आहे. पण आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया.